Student, now let us move on to the next topic, that is elements, compounds and mixture. These are the distinguish between all these three. Let us see first, that is nitrogen molecules, element, compound, nitrogen dioxide molecules, and mixture is nitrogen and nitrogen dioxide. So after that, let us see about the elements. Oxygen molecules, nitric oxide molecules, that is a compound, oxygen was the element, and mixture is mixture of nitrogen and oxygen. So the constituent substance of elements is only one, and it is that element itself. कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स एकच असतो आणि तो फक्त तोच एलिमेंट असतो. म्हणजे जर इथे ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनचेच का आहेत तर ॲटम्स आहेत. नायट्रोजन मॉलिक्यूल आहे तर नायट्रोजनचेच ॲटम्स आहेत. नाव लेट अस सी अबाउट द कंपाउंड. द कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स ऑफ एन कंपाउंड इज ओनली वन अँड इज दॅट कंपाउंड इटसेल्फ. इथे सुद्धा कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स कंपाउंड्सचे ओनली वन असतो आणि तो कंपाउंडच असतो. तो कंपाउंड म्हणजे आता इथे आपण बघितलं नायट्रोजन डायऑक्साईड, म्हणजे सगळे जे मॉलिक्युल्स आहेत ते नायट्रोजन डायऑक्साईडचेच आहेत. नंतर आपण बघणार आहोत ते मिक्सचर. द कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स ऑफ अ मिक्सचर आर 2 or more elements and 8 or compounds. कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट सबस्टेन्स जे आहेत ते मात्र कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स ऑफ मिक्सचर्स जे आहेत ते मात्र 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्सनी बनलेले असतात. बघा इथे नायट्रोजन आहे आणि नायट्रोजन डायऑक्साईड आहे, याचं मिक्सचर बनलं नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईडचं. तशाच प्रकारे नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं मिक्सचर बनलं, म्हणजे 2 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. ऑल द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक. सगळे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स एलिमेंट्सचे काय असतात, सेम असतात. कशामध्ये तर एलिमेंट्समध्ये. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक. कंपाऊंडचे पण सगळे मॉलिक्यूल सेम असतात. ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर ऑफ 2 or more टाईप. पण ॲटम्स आणि मॉलिक्यूल मिक्सचरचे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईपचे असतात. ऑल ॲटम्स इन द मॉलिक्यूल ऑफ ॲन एलिमेंट्स आर अलाइक अँड आर जॉईंड टू इच अदर बाय द केमिकल बॉन्ड. ॲटम्स जे मॉलिक्युल्सचे आहेत ते एकमेकांना केमिकल बॉन्ड्सनी जॉईंट असतात. द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर 2 or more type and are joined to each other by the chemical bond. इथे सुद्धा मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड जे आहेत ते एकमेकांना जॉईंट असतात. कशाने तर केमिकल बॉन्डनी. द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर आर डिफरंट. पण इथे मात्र मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर हे वेगळे वेगळे असतात अँड आर जॉईंट बाय अ केमिकल बॉन्ड. इथे मात्र मॉलिक्युल्स हे डिफरंट असतात. मिक्सचर्सचे जे मॉलिक्युल्स आहेत ते वेगळे 2 एलिमेंट्सचे असतात आणि ते पण केमिकल बॉन्डनी जॉईंट असतात. ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. ॲटम अँड मॉलिक्युल्स प्रत्येक एलिमेंट्सचे वेगळे वेगळे असतात. म्हणजे ऑक्सिजनचं वेगळं असणार, हायड्रोजनचे वेगळे असणार, नायट्रोजनचे वेगळे असणार, अशा प्रकारे. द proportion of constituent element in the compound is constant. पण जे प्रपोर्शन आहे कंपाऊंडमध्ये ते मात्र एलिमेंट्सचं जे आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स इन द मिक्सचर कॅन चेंज. प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स इन मिक्सचर मात्र चेंज होऊ शकतं. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. भेल हे एक मिक्सचर आहे. आपण जी खातो भेल ना ती, त्याच्यामध्ये एखाद्याला जर जास्त शेव पाहिजे असतील तर तो जास्त शेव घालू शकतो. एखाद्याला जर जास्त त्याच्यामध्ये
काही दुसरं प्रकारचं हे पाहिजे असेल, चटणी पाहिजे असेल, तर तो ती जास्त घालू शकतो. म्हणजेच ह्यांचं जे प्रपोर्शन आहे मिक्सचरचं ते काय असतं, चेंज करू शकतो आपण. लास्ट पॉईंट, एलिमेंट्समध्ये तर डॅश आहे, पण कंपाऊंड्सचा आपण लास्ट पॉईंट बघूया. द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट देन दोज ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज, कंपाऊंड जेव्हा बनतो तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात एलिमेंटपेक्षा. जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊया, ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यापासून वॉटर बनतं. वॉटर हे काय आहे तर कंपाऊंड आहे, आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मात्र एलिमेंट आहे. ते जर हायड्रोजन आणि ऑक्सिजनला आपण बघितलं तर त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, आणि जेव्हा त्याचा कंपाऊंड वॉटर बनतो तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या असतात. द प्रॉपर्टी ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स आर रिटेन्ड इन द मिक्सचर. मगाशीच मी सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्स हे मात्र मिक्सचर्समध्ये सेम राहतात. आता आपण मगाशीच मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, जर आपण एखादी भेल बनवली तर त्याच्यामध्ये जर कुरमुरे घातले, शेव घातले तर ते आपण परत वेगळे वेगळे पण करू शकतो. म्हणजेच द कॉन्स्टिट्युएंट प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मिक्सचरमध्ये मात्र रिटेन्ड होतात, परत मिळवल्या जातात. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस टॉपिक.